स्वातीने घाबरतच आपल्या नवऱ्याला जेवण नेऊन दिले. ऐक, जरा कांदा चिरून आण. तशी स्वाती धावत स्वयंपाकघरात गेली आणि कांदा चिरायला लागली. मध्ये मध्ये तिच्या हाताला तीव्र वेदना होत होत्या. कालच चहामध्ये साखर कमी पडली होती तेव्हा तिच्या नवऱ्याने तिच्या हातावर गरम चहा ओतला होता. त्यामुळे तिच्या हातावर फोड आले होते. तरी सुद्धा तिला घरातील सर्व काम करावे लागत होते. काम करता करता मध्येच चुकून एखाद्या गोष्टीला तिचा हात लागला तर तिला खूप वेदना होत होत्या. पण तिला होणाऱ्या वेदना पाहणारं कोणीही नव्हते. स्वातीचे सासू जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत ती स्वातीसमोर ढाल बनून उभी राहायची. पण एका रात्री अचानक हार्ट अटॅक आल्या कारणाने तिच्या सासूबाई या जगातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे विशाल आता मोकळा झाला होता. त्याला कोणीही बोलणारे नव्हते. त्यामुळे त्याच्या चुकीच्या वागणुकी खूपच वाढल्या होत्या. स्वाती जेव्हा याविषयी आपल्या बाबांशी बोलायची तेव्हा तिचे बाबा नेहमी तिला हेच सांगायचे की बाळा, लग्नानंतर तेच तुझे घर आहे, तिथेच तुला ॲडजस्ट करून राहावे लागेल. स्वातीची आई तर लग्ना अगोदरच गेलेली होती. त्यामुळे माहेरी जाण्याचे तिला मन नव्हते आणि तिचे बाबा तिला तिकडे जास्त राहू देत नव्हते. तिच्या दादा वहिनीने चे वागणे तर तिच्याबद्दल चांगले नव्हते. स्वाती स्वतःला खूपच असहाय्य समजू लागली होती. आता ती कांदा चिरून आपल्या नवऱ्याजवळ पोहोचली होती तेव्हा विशाल म्हणाला, जा माझ्यासाठी पापड तळून आण, सोबत पुदिन्याची चटणी बनवून घेऊन ये. आणि हो, चटणी खलबत्त्यात बनव, मिक्सरला लावून बनवू नकोस. मिक्सरमध्ये बनवलेल्या चटणीची अजिबात चव येत नाही. स्वाती खूपच परेशान झाली होती कारण तिचा हात भाजला होता. अशा परिस्थितीमध्ये चटणी बनवायला गेली तर तिच्या हाताची आग अजूनच वाढणार होती. ती शांतपणे उभी राहिली तेव्हा विशाल रागात ओरडत म्हणाला, काय झाले, तू जात नाही आहेस का? स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरी पण ती शांतपणे किचनमध्ये निघून गेली. तिला काहीच समजत नव्हते. शेवटी स्वातीने हातावर प्लॅस्टिक बांधले आणि मोठ्या मुश्किलीने चटणी तयार करू लागली. जेव्हा चटणी तयार झाली तेव्हा ती विशालला देण्यासाठी गेली. तो जेवत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विशाल जेवून ऑफिसला निघून गेला तेव्हा स्वाती खूप रडली. खूप वेळ रडल्यानंतर मन शांत झाले तेव्हा तिने बाबांना फोन केला आणि म्हणाली, बाबा, काल संध्याकाळी यांनी माझ्यावर गरम चहा फेकला, तरी सुद्धा तुम्ही मला इथेच राहायला सांगणार का? मला अशा माणसासोबत राहायचे नाही. मला घटस्फोट हवाय. तेव्हा तिच्या बाबांनी रागातच सांगितले, मी तुझा फोन उचलणे बंद करेन. जेव्हा तू फोन करतेस तेव्हा मला टेन्शनच देतेस. तुझ्या या चक्करमध्ये माझा BP वाढला तर तू येऊन मला सांभाळणार आहेस का? गपचीप तुझ्या संसारात रमून राहा. माझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार करू नकोस. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. स्वाती स्तब्ध झाली. जर तिच्या बाबांनीही तिचे दुःख समजून घेतले नाही तर अजून कोण समजून घेणार? 5 वर्षांनी स्वाती आई झाली. काही दिवस विशालचे अत्याचार थांबले पण तो प्रत्येक वेळा म्हणायचा, मला मुलगा हवा आहे. स्वाती खूपच चिंतित होती. 9 महिन्यांनी तिला मुलगी झाली. तिची विधवा आत्या गावावरून आली. आत्या असल्यामुळे विशाल काहीही बोलू शकत नव्हता. 1 महिन्यानंतर आत्या गावी निघून गेली. विशाल खूप रागवला आणि म्हणाला, मी तुला सांगितले होते ना मला मुलगा हवा आहे, मग तू मुलीला जन्म कसा दिलास? स्वाती हैराण झाली आणि म्हणाली,
मुलगा असो की मुलगी आहे तर आपलीच ना. मुलगा किंवा मुलगी याचा निर्णय मी थोडीच घेऊ शकते. विशालने तिच्या कानशिलात मारले आणि म्हणाला, मुलीला जन्म देण्याची तुझी हिंमत कशी झाली? आता मी तुला घटस्फोट देऊन दुसरे लग्न करेन. तेवढ्यात त्याच्या गालावर जोरदार कानाखाली पडली आणि तो सुन्न झाला. स्वाती रागाने म्हणाली, प्लीज मला घटस्फोट द्या. मला खूप दिवसांपासून तुला घटस्फोट घ्यायचा होता, पण माझ्या वडिलांना मान्य नव्हते. पण आता जर तुला द्यायचा असेल तर द्या, मी काही करेन. पण तुझ्यासारख्या माणसासोबत आता मी राहणार नाही. एवढे बोलून स्वाती बॅग पॅक करू लागली. विशाल मागे वळून हात उचलण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा स्वातीने फोन उचलला आणि पोलिसांना सांगितले, इथे माझ्याबरोबर घरगुती हिंसा होत आहे, लवकर या. आज स्वातीमध्ये एवढी हिंमत आली होती की ती स्वतःचा बचाव करण्यास सक्षम झाली. विशाल तर एवढ्या दिवसापासून अत्याचार करत चालला होता. त्याने कधी विचार सुद्धा केला नसेल की स्वाती असे वागू शकते. आज स्वातीच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. असे म्हणतात ना की एखाद्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, पण दबाव टाकण्याची सुद्धा एक मर्यादा असते. जर ती मर्यादा ओलांडली गेली तर त्या माणसाला ते सहन होत नाही किंवा तो सहन करू सुद्धा शकत नाही. आज स्वाती सोबत सुद्धा असेच झाले होते. एवढी वर्ष अत्याचार सहन करून आता तिला अत्याचार विरुद्ध लढण्याची ताकद मिळाली होती. काही लोक अत्याचारानंतर तुटून जातात तर काही लोक मजबूत बनतात. त्याप्रमाणे स्वाती आज खूप मजबूत बनली होती. ती आपले सामान पॅक करत होती. विशाल रागाने तिच्याकडे पाहत होता, परंतु त्याला काहीही करण्यास सामर्थ्य नव्हते. त्याचे डोके एकदम सुन्न झाले होते आणि तो फक्त एवढा विचार करत होता, जर पोलीस आले आणि हिने माझ्या विरोधात तोंड उघडले तर माझी काय अवस्था होईल. स्वाती आपली बॅग घेऊन घराबाहेर निघाली आणि घराबाहेर पडताना विशालला म्हणाली, तुला मला घटस्फोट देऊन शिक्षा द्यायची होती ना, परंतु तुझा हा घटस्फोट माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात असेल आणि ही माझ्यासाठी मुक्ती असेल. एवढे बोलून ती आपल्या मुलीला सोबत घेऊन घराबाहेर गेली. ती सरळ आपल्या घरी पोहोचली. तिला पाहून तिचे बाबा खूप नाराज झाले. तिचा दादा आणि वहिनी सुद्धा तिला दोष देऊ लागले, परंतु स्वाती सहज म्हणाली की माहेरी माझा सुद्धा अधिकार बनतो. मी तुम्हा लोकांकडून माझा हिस्सा मागत नाही. फक्त काही दिवस राहण्यासाठी जागा मागते. तुम्ही मला सपोर्ट करू नका, पण माझ्या मुलीच्या डोक्यावरून छप्पर काढू नका, नाहीतर मला माझ्या अधिकारांसाठी लढावी लागेल आणि ते करताना कोणीही मला थांबवू शकत नाही. स्वातीचे हे ठाम बोलणे ऐकून घरातील सर्वजण शांत झाले. तिला माहित होते की असा हट्ट करूनही ती या घरात जास्त दिवस राहू शकणार नाही. लोक साथ तर देणार नाहीत आणि दूर करण्यासाठी कारणे शोधतील. म्हणून ती लवकरात लवकर स्वतःसाठी स्थिर राहण्याची व्यवस्था करत होती. तिने सर्वप्रथम आपले काम शोधले की मुलीला सोबत घेऊन घरी राहून काम करू शकेल. तिला एका कंपनीमध्ये घरीच राहून काम करण्याची संधी मिळाली. ती कंपनी उदबत्त्या बनवण्याचे मटेरियल घरोघरी पोचवत असे आणि स्वातीने सुद्धा ते काम सुरू केले. 1 महिन्याच्या मेहनतीनंतर तिला 7,000 रुपये मिळाले. तेव्हा तिने भाड्याची छोटी खोली शोधायला सुरुवात केली. शेवटी तिला एक खोली मिळाली जिथे
छोटासा टॉयलेट होता, परंतु किचन आणि बेडरूम नव्हते. थोडे सामान घेऊन ती खोली व्यवस्थित करून राहू लागले. त्याचबरोबर विशालबरोबर घटस्फोटाची प्रक्रिया चालू होती. काही महिन्यात तिचा घटस्फोट झाला आणि विशाल जेलमध्ये होता. घटस्फोटाच्या रकमेतून स्वातीने छोटेसे काम सुरू केले. खोलीच्या बाजूला एक रिकामी खोली मिळाली. तिला मालकाबरोबर बोलून भाड्याने घेऊन त्या खोलीत ती महिलांसाठी ड्रेस, ब्लाऊज वगैरे याचे शिवणकाम करू लागली आणि हळूहळू स्त्रियांचा उपयोग होणाऱ्या वस्तू पण तिथे ती ठेवू लागले आणि त्यामुळे तिला फायदा होऊ लागला. मुलीला लहान करताना अडचण कमी होती. जेव्हा तिची मुलगी जान्हवी 3 वर्षाची झाली तेव्हा तिने प्ले ग्रुपमध्ये तिला ॲडमिशन दिले आणि स्कूलला पाठवायला सुरुवात केली. स्वाती मेहनत करून आपले आणि मुलीचे आयुष्य उज्ज्वल करत होते. समजून गेली की ज्याच्या नशिबात एकट्याने जगणे आहे तोच आपले आयुष्य आपल्या स्वतःच्या दमावर जगतो. वर्षावर वर्ष गेली. स्वातीने आपल्या मेहनतीवरून मुलीला शिक्षण दिले. जान्हवी कॉलेज पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी तयार झाली. स्वातीने जमा केलेले पैसे आणि थोडे कर्ज घेऊन त्यांनी आपले घर घेतले. आता राहणी आणि खर्चाचा प्रश्न मिटला. दिवस असेच निघत होते. एक दिवस जान्हवी बरोबर शिवम घरी आला. शिवम जान्हवीच्या ऑफिसमध्येच काम करत होता. दोघांवर प्रेम होते. स्वातीला हे समजले. ती खूप खुश झाली आणि आपल्या आयुष्याची सगळी कहाणी शिवमला सांगितली. म्हणाली, बाळा, मी आणि माझी मुलगी असे आयुष्य जगत आलो. आता तुझ्या आईबाबांना नाते मान्य असेल तर मी होकार देईन. शिवम हसून म्हणाला, आई, जान्हवीने मला सर्व काही आधीच सांगितले. मी येण्या अगोदरच माझ्या घरच्यांशी बोललो होतो. त्यांना नाते जोडण्यासाठी कोणतीही अडचण नाही. शिवमचे हे बोलणे ऐकून स्वातीचे मन हलके झाले. कधी कधी तिला मुलीची चिंता वाटायची की कुणाबरोबर तिचं लग्न होईल, पण ज्याच्या नशिबात लिहिलेले आहे ते मिळतेच. जान्हवी आणि शिवमचे लग्न झाले. ते दोघे आनंदाने संसार करत होते. स्वाती मात्र स्वतः एकटी होती. जान्हवी सतत तिला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी बोलत असे, परंतु स्वातीला मुलीच्या घरी राहायचे नव्हते. ती एकटी राहून आरामात आपले आयुष्य जगत होती. पैसे एफडी करून त्यावर राहत होती आणि वेळ मिळाल्यावर वृद्धाश्रमात जाऊन वयोवृद्धांची सेवा करत होती. तिने ठरवले की जेव्हा हातपाय चालणे थांबतील तेव्हा ती वृद्धाश्रमात जाऊन शेवटचे दिवस सुखाने जगेल. स्वातीने आपले आयुष्य आपल्या दमावर जगले आणि शेवटच्या दिवसाचे प्लॅनिंग सुद्धा केले. घटस्फोट तिच्यासाठी शिक्षा नव्हती, तर नवीन आयुष्याची सुरुवात होती. स्वातीच्या आयुष्याच्या संघर्षातून आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे मिळाले. तिने शिकवले की कितीही कठीण परिस्थिती येवो, आपल्यातील धैर्य आणि आत्मविश्वास आपल्याला नव्या सुरुवातीसाठी तयार करतो. अत्याचार सहन करणे आवश्यक नाही, तर आपले हक्क जपणे आणि आपल्या जीवनासाठी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. मेहनत, स्वावलंबन आणि चिकाटीने आपण स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. स्वातीने आपली कहाणी आपल्यासाठी, मुलीसाठी आणि समाजासाठी आदर्श बनवली. कठीण परिस्थितीतही संघर्ष करून स्वतंत्र, सुखी आणि आत्मसन्मानपूर्ण जीवन जिंकता येते. तिच्या या नव्या जीवनातून आपण शिकतो की संकटे येतात, पण धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वास आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढतात आणि जीवनात खरी मुक्ती आणि आनंद मिळवून देतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.